पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक आज दुपारी 12 ते 3 या वेळेत 3 तासांसाठी बंद ठेवली जाते। आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी या ठिकाणी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे। या कालावधीत पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या वाहन चालकांनी कनेक्टिंग लिंकचा वापर न करता लोणावळा घाट मार्गे मुंबईच्या दिशेने प्रवास करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे। माहिती जाणून घेऊयात। सूरज कसबे आपल्यासोबत आहे। सूरज, आता वाहतूक मार्गामध्ये नेमके काय काय बदल करण्यात आलेले आहेत, या प्रवाशांना नेमकं काय आवाहन करण्यात आलंय? नक्कीच ऋतुजा, मी सध्या मिसिंग लिंकचा जो टनल आहे त्या टनल पासून जवळपास 500 मीटर अंतरावरती उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहिले तर या ठिकाणी राज्य महामार्ग पोलिसांनी बॅरिकेटिंग केलंय आणि पलीकडच्या बाजूने जो लोणावळ्याचा जो घाटमार्ग आहे तो घाटमार्ग जो पर्यायी मार्ग दिलाय त्या पर्यायी मार्गाकडे ही जी वाहतूक आहे जी की टनेलमधून जाणार होती ती आता पूर्णपणे या परिसरातून वळवण्यात आली। आपण पाहिलं तर दुपारी 12 ते 3च्या दरम्यान कनेक्टिंग लिंकचा जो टनेल आहे जवळपास 9 किलोमीटरचा हा टनेल आहे आणि ठिकठिकाणी आज मॉक ड्रिल घेण्यात येते। ज्या वेळेस या टनेलमध्ये एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस कशा प्रकारे त्या दुर्घटनेपासून आपत्ती निवारण केली जाईल, बचावाला सामोरं जाईल याचं प्रात्यक्षिक केलं जातं। त्याचबरोबर छोटी मोठी दुरुस्तीची कामे जी आहेत या टनेलमध्ये केली जात आहेत। महामार्ग पोलीस असेल, IRB, त्याचबरोबर MSRTCचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हे मॉक ड्रिल करताना दिसत आहे। फायर ब्रिगेडचे जवान असतील, राज्य महामार्ग पोलीस या मॉक ड्रिलच्या दरम्यान ठिकठिकाणी तैनात करण्यात कुठल्याही प्रकारे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दिशादर्शक फलक सुद्धा लावण्यात आले। राज्य महामार्गांनी जे पोलीस आहेत त्यांनी काही टोल फ्री क्रमांक सुद्धा उपलब्ध केले। त्या क्रमांकावर संपर्क साधून प्रवाशांनी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या टोल क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा केलं जातं। त्यामुळे कुठलाही ताण आज या मॉक ड्रिलच्या दरम्यान येणार नसल्याचं राज्य महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले। जे पर्यायी मार्ग दिले त्याच पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन सुद्धा केले। दरम्यान दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईवरून पुण्याला जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरळीत आहे। ती जी लेन आहे ते पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळते। त्यामुळे सध्या तरी पुण्यावरून मुंबईला जाणारी जी लेन आहे तीच लेन दुपारी 12 ते 3च्या दरम्यान बंद असणार त्यामुळे एकूणच काय जे कोणी प्रवासी या मार्गावरून प्रवास करू इच्छितात त्यांनी जे पर्यायी मार्ग दिले त्याच पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन राज्य महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात येतं। ऋतुजा। निश्चित। सुरेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।